नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती, तसेच सायन्स बाय अशोक पवार या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो बघा, जर बघितलं तर आयोगाने कळाला का सामान्य विज्ञान हा जो विषय आहे संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा गट ब व क 2023 ला काय आहे समाविष्ट केलेला आहे। यानी काय पहिलं पूर्व परीक्षेला होता फक्त, आता काय आहे मुख्य परीक्षेला पण या विषयाला घेऊन आणण्यात आलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो समजून घेण्याचा प्रयत्न करा, हा विषय तो विषय असणार आहे जो तुम्हाला पूर्व परीक्षा तसेच मुख्य परीक्षेसाठी पास होण्यासाठी टर्निंग पॉइंट ठरवून देणार आहे। आता बघा, या विषयाचा अभ्यासक्रम जर बघितलं तर काय असणार आहे ते मी तुम्हाला या लेक्चर मध्ये एनालिसिस करून देणार आहे। आता एनालिसिस करणार म्हणजे काय तर तुम्हाला समजणं गरजेचं आहे की आयोगाने जो आहे आपल्याला अभ्यासक्रम देत असताना काही ढोबळमानाने सिलेबस दिलेला आहे, त्याच्यामध्ये काय करायचंय हे आपल्याला समजून घ्यायचंय। हे कशावरून समजणार तर हे समजतं आपल्याला आयोगाने आतापर्यंत विचारलेले विज्ञानचे सर्व प्रश्न ते जर बघितलं तर त्याच्यावरून आपल्याला एक रॉ फॉर्म मध्ये सिलेबस काय करता येतो, डिफाइन करता येतो। आणि माझ्या अनुभवातून आतापर्यंत जेवढे काही मी शिकवलेलं घटक असेल किंवा आयोगाने विचारलेले प्रश्न असतील, या दोघांचं ताळमेळ एकत्रित करून मी जो आहे तुमच्या समोर हा अभ्यासक्रम घेऊन आलेलो आहे। ह्याचा फायदा तुम्हाला 100% 2023 मध्ये होणारी गट ब आणि क ही जी परीक्षा आहे या परीक्षेसाठी 100% होणार आहे। तर आपण वेळ न घालवता आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करूया। आपला हा पहिला यूट्यूबचा लेक्चर आहे, यासाठी बघा तुम्हाला यूट्यूब चॅनल जॉईन करून ठेवायचं सायन्स बाय अशोक पवार आणि सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। का? कारण इथून पुढे संपूर्ण प्रॅक्टिस क्वेश्चन सिरीज असेल किंवा एखादा टॉपिक असेल महत्त्वाचं तो या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल। बघा आता विद्यार्थी मित्रांनो माहित आहे का, सर्वात पहिलं पार्ट जो आहे जो आपल्या सिलेबस मध्ये आहे तो बघा काय असणार आहे, सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान हा जो पार्ट आहे बघा, या ठिकाणी मी तुम्हाला काय आहे देतोय। सर्वात पहिला भाग जो आहे ज्याला आपण जनरल सायन्स म्हणतो किंवा सामान्य विज्ञान म्हणतो, तो कोणता भाग आहे बघा, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र। तर हे चार घटक आहेत। याच्यामध्ये आणखी एक घटक आहे ज्याला आरोग्यशास्त्र म्हणत असतो। बघा तर हे जे चार घटक आहेत हे चारही घटक आपल्याला पूर्व तसेच मुख्य परीक्षेसाठी असणार आहे आणि हे पहिलं फक्त पूर्व परीक्षेसाठी होतं। ह्याच्यामध्ये आयोगाने डिटेल काहीच दिलेलं नाहीये। ती माझी जबाबदारी आहे की आयोगाचा एरिया काय असणार आहे ते डिफाइन करणे आणि डिफाइन केलेल्या एरियानुसार मी काय तुम्हाला शिकवणे। आता बघा यामध्ये प्राणीशास्त्रात काय आहे, वनस्पतीशास्त्रात काय आहे, भौतिकशास्त्रात काय करायचं, रसायनशास्त्रात काय करायचं आणि पुढे तंत्रज्ञानाचा पार्ट जो सेपरेट मुख्य परीक्षेला आहे त्यामध्ये काय करायचं ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो। बघा आता तंत्रज्ञानामध्ये जर बघितलं मित्रांनो माहित आहे का तर काय असणार आहे, रिमोट सेन्सिंगचा एरिया आहे, एरियल अँड ड्रोन फोटोग्राफी आहे, कळाला का, जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम आहे GIS अँड इट्स ऍप्लिकेशन आहे आणि यानंतर माहिती संप्रेषण म्हणजे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आहे। जर हा पार्ट बघितलं तर हे पार्ट पहिले राज्यसेवा मुख्य परीक्षेला होतं, आता संयुक्त मुख्य परीक्षेला विज्ञानमध्ये याला काय ऍड करण्यात आलेला आहे। तर हा पण पार्ट आपण व्यवस्थित बघणार आहे काय आणि कशा प्रकारे, यासाठी सेपरेट लेक्चर आपल्याला बनवावं लागेल। परंतु हे मुख्य परीक्षेला पार्ट आहे, पूर्व परीक्षेला हा पार्ट नाहीये। यासाठी मुख्य परीक्षेच्या वेळेस याचा आपल्याला अभ्यास व्यवस्थित करणं गरजेचं आहे, काय आणि कशा प्रकारे असणार आहे तो डेटाबेस आणि हे रिमोट सेन्सिंग काय आहे, एरियल अँड ड्रोन फोटोग्राफी काय आहे। जर बघितलं तर हा थोडं कशाच्या रिलेटेड माहित आहे का, ॲग्रीच्या रिलेटेड असणार आहे, कृषीच्या रिलेटेड असणार आहे। कृषी आणि स्पेस टेक्नॉलॉजी आणि काय विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये येईल, जो अवकाश तंत्रज्ञान आहे त्याला जोडणारा हा पार्ट आहे। आणि नंतर हा जो माहिती संप्रेषण आहे यानी काय इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, तर या पार्ट मध्ये आपण बघणार आहे काय आणि कशा प्रकारचे घटक आहेत। हे पण सिलेबस मी सेपरेट डिझाइन करून तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे। पण आज जो आहे आपण सामान्य विज्ञान या घटकावर मुख्य फोकस करणार आहे, काय आणि कशा प्रकारे असेल। बघा आता जर बघितलं तर पहिलं पार्ट बघायचंय आपल्याला प्राणीशास्त्र, झुलॉजी मध्ये काय करायचंय। मित्रांनो माहित आहे का, जर तुम्ही बघितलं तर आयोग जो आहे या घटकावर हमखास प्रश्न विचारतं, पण झुलॉजी मध्ये काय करायचं किंवा काय आहे हे जर बघितलं तर एरिया खूप जास्त आहे। तर आपल्याला पूर्ण नाही करायचंय, आपल्याला आयोगाचा एरिया डिफाइन करायचंय की कुठे प्रश्न विचारला जातात, कसे प्रश्न विचारले जातात। आता बघा या झुलॉजी मध्ये सगळ्यात पहिला पार्ट ज्याच्यावर आयोगाचं भर असतं त्याला जर आपण काय म्हणत असेल तर तो असणारे मानवी शरीर, ज्याला ह्यूमन फिजिओलॉजी म्हणतो। मानवी शरीरामध्ये असणारे जे काही घटक आहेत, इंटरनली स्ट्रक्चर आहे, ह्याच्यावर आयोगाने हमखास प्रश्न विचारलेला आहे। जसं या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल काय अवयव आहेत, जसं लंग्स आहे, ग्लँड्स आहेत, लिव्हर आहे, लहान आतडे आहेत,
त्यानंतर जर बघितलं ब्लॅडर आहे, किडनी आहे, तर हे जे काही ऑर्गन दिसत आहेत या ऑर्गन पासून मला सांगा एक सिस्टीम तयार होते आपल्या शरीरामध्ये आणि त्या सिस्टीमच्या रिलेटेड तुम्हाला आयोग काय प्रश्न विचारत असतो हे समजणं गरजेचं आहे. परंतु मानवी शरीरावर 3 प्रश्न हमखास येतात म्हणजे येतात हे लक्षात ठेवून घ्या. म्हणून मला सांगा मानवी शरीर हा जर बघितलं झूलॉजी मधला पहिला भाग असेल ज्याच्यावर आपलं मुख्य भर असणं गरजेचं आहे. परंतु सध्याच्या लेवलला जर बघितलं आयोगाची काठिण्य पातळी वाढलेली आहे. ते मी तुम्हाला काही प्रश्नावरून सांगण्याचा प्रयत्न करतो. यासाठी तुम्हाला मानवी शरीराचा अभ्यास करत असताना स्वतंत्र अवयवांचा अभ्यास न करता ते अवयव एकमेकाच्या रिलेटेड कोऑर्डिनेट कसे करतात, एकमेकांना ते समन्वय कसे साधून कार्य करत असतात त्याच्यावर आयोगाचा मुख्य भर आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. सर्वात पहिली जी संस्था आहे जी मानवी शरीराची त्याला रक्ताभिसरण संस्था म्हणतात. व्यवस्थित लक्ष द्या. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक जर काय असेल तो रक्त असणार आहे ज्याला आपण काय रे ब्लड म्हणत असतो. यानंतर जर बघितलं दुसरं आहे हृदय ज्याला आपण हार्ट म्हणत असतो आणि तिसरं जर बघितलं तर त्याला आपण रक्त वाहिन्या म्हणतात मित्रांनो ज्याला आपण काय रे ब्लड वेसल म्हणतो. आता बघा या टॉपिकवर आयोगाने वारंवार प्रश्न विचारले म्हणजे येणाऱ्या काळात या टॉपिकवर पुन्हा प्रश्न येण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. मग प्रश्न विचारत असताना आयोग जवळपास 90% चान्सेस आहे ब्लडवर प्रश्न रक्तावर प्रश्न विचारण्याचं आणि मला सांगा हृदयावर 10% चान्सेस आहे. शक्यतो रक्तवाहिन्यावर आयोगाने अलीकडच्या 4-5 वर्षामध्ये प्रश्न विचारायचं टाळलेलं आहे. यासाठी तुमचं मुख्य भर काय असायला पाहिजे ब्लडच्या रिलेटेड. जसं 2022ला आयोगाने बेसोफिलस या नावाच्या पेशीवर प्रश्न विचारलेलं होतं. आता मला सांगा जर तू भाऊ रक्तामध्ये बेसोफिलस नावाच्या पेशीपर्यंत जात असेल तर येणाऱ्या काळात तुम्हाला प्रश्न डिटेक्ट करता येईल आणि पांढऱ्या रक्तपेशीच्या प्रकारापर्यंत. जर आपण आता पांढऱ्या रक्तपेशीचा आकार, लाल रक्तपेशीचा आकार यानी रेड ब्लड सेलचं स्ट्रक्चर आणि WBCचं स्ट्रक्चरवर जरच गोंधळून असेल तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. यासाठी काठिण्य पातळी यानी काय डीपनेस वाढवावं लागेल. 11वीच्या NCERTतून हे काय आपल्याला टॉपिक करावं लागणार आहे आणि 11वीच्या NCERTतून हा टॉपिक करत असेल तर मार्क बाहेर जाणार नाही. म्हणजे हे पार्ट आहे बघा. तर हा पहिलं टॉपिक आहे. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं काय आहे हृदय जो आहे हृदयामध्ये करत असताना या हृदयाच्या मेकॅनिझमवर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. कधी विचारलं 2021ला. मेकॅनिझमवर म्हणजे काय हृदयात रक्ताचा फ्लो कसा होतो काय असणार आहे त्याच्यावर प्रश्न आलता. येणाऱ्या काळात हृदयाच्या ठोक्याची जे मेकॅनिझम आहे की पहिल्यांदा ठोके कुठं तयार होतात तिथून कसे येतात ज्याला आपण इम्पल्स आवेग म्हणतो तर तो मेकॅनिझम बघा. हृदयाचा मेकॅनिझमवर सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट आहे. बाकीचं पार्ट कमी आहे की हृदय किती वेळेस पंपिंग करतं, किती लिटर करतं किंवा एका मिनिटात किती करतो तो फॅक्च्युअल डेटा या ठिकाणी आयोग शक्यतो विचारत नाही. हृदयाच्या मेकॅनिझमवर किंवा ह्याच्या रिलेटेड ECGचा पार्ट असेल कळाला का त्याच्यावर येणाऱ्या काळात विचारू शकतो कारण NCERT मध्ये ECG क्लॅरिटीने उल्लेख केलेला पार्ट आहे. तर या पद्धतीने तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा. पचन संस्था सेकंड पार्ट आहे. तर पचन संस्थेमध्ये अनेक छोटे घटक आहेत पण शक्यतो लक्षात ठेवा माउथ मध्ये तुम्हाला आयोगाने जर प्रश्न विचारलं तर लाळेवर यानी सलायवावर विचारू शकतो. यानंतर सरळ जर बघितलं जठर यानी काय रे स्टमकवर प्रश्न विचारतं पण स्टमक मध्ये असणाऱ्या ज्या ग्लँड आहेत ना ग्रंथी आहेत ना या ग्रंथीमधून स्त्रावणारे जे रसायन आहेत 100% मला सांगा प्रश्न त्या रसायनावर येणार म्हणजे येणार. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. जठराचा आकार जे पाठ करून काही फायदा होणार नाही मित्रांनो. तुम्हाला हे समजण्याचा प्रयत्न करा. या जठरामध्ये वेगवेगळ्या ग्रंथी आहेत. कार्डियक ग्लँड आहे, फंडस ग्लँड आहे, पायलोरिक ग्लँड आहे. त्या ग्लँडमध्ये वेगवेगळ्या पेशी आहेत. तर मी तेच म्हणतोय तुम्हाला आयोग जर काठिण्य पातळी वाढवत असेल तर आपल्यालाही त्या लेवलला जावं लागेल. अदरवाईज जर आपण जठराचा आकार जे त्याच्यावर 4 तास अन्न साठून राहतं हे नाही महत्वाचं आहे त्याच्यामध्ये असणारा स्ट्रक्चर जो तुम्हाला NCERT मध्ये दिलेला आहे तर तो पार्ट बघा. आणि त्यानंतर सरळ बघायचंय लहान आतड्याच्या संबंधित तुम्हाला प्रश्न विचारले जाईल. काय विचारणार लहान आतड्यामध्ये पचन आणि शोषण यानी काय रे अन्नाचं डायजेशन आणि अन्नाचं अब्सॉर्प्शन ह्या 2 क्रिया घडून येतात. तर या दोन्ही क्रियाचा जो मेकॅनिझम आहे नेमकी क्रिया कशी घडते ही घडत असताना कोणत्या पायऱ्या एक्झिक्यूट होतात हे घडवण्यासाठी कोणती ग्रंथी कोणतं रसायन तयार करते आणि कोणत्या रसायनामुळे कोणत्या प्रकारचा अन्नाचं पचन आणि शोषण होतं हे पूर्ण मेकॅनिझम तुम्हाला करायचंय जेणेकरून की मार्क कटणार नाही मित्रांनो. बघा तर लिव्हर मध्ये कुपर सेल असतात अशा प्रकारचे प्रश्न याच्यावर आलेत. ब्रुनर्स ग्लँड कुठं असतात हे प्रश्न आलेले. मग हे असे प्रश्न आहेत जे पहिल्यांदा तुम्ही पेपरमध्ये वाचू राहिले.
म्हणून मी काय म्हणतोय, मग या लहान आतड्यातील ग्रंथी असेल, जठरातील ग्रंथी असतील, हे पहिल्यांदा तुम्ही वाचणार आहे आता, पण येणाऱ्या काळात तुम्हाला हेच शब्द पेपरमध्ये दिसल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. तर ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्याच लेवलनी जायचंय तुम्हाला. यानंतर बघा शोषण संस्थेचा जो पार्ट आहे, ह्याच्यामध्ये शक्यतो मानवी शोषण संस्थेवर प्रश्न विचारत नाही मित्रांनो. ह्याच्यामध्ये कोणावर प्रश्न विचारतात, शोषणचा अर्थ अन्नापासून ऊर्जा तयार करणे होतं हे आपल्याला माहित आहे. रेस्पिरेशन, शोषण आणि रेस्पिरेशनचा अर्थ. मग या ऊर्जा तयार करण्याच्या पद्धती आहेत बघा. कोणकोणत्या पद्धती? ऑक्सिशोषण नावाची पद्धत आहे, विना ऑक्सिशोषण नावाची पद्धत आहे, अरेबिक रेस्पिरेशन. येणाऱ्या काळात 100% आयोग इथं प्रश्न रिफ्लेक्ट करण्याची शक्यता आहे. यानंतर एक पॉइंट आणखी आहे, त्याला आपण पेशी शोषण म्हणत असतो मित्रांनो, ज्याला सेल्युलर रेस्पिरेशन. यानी काय रे, पेशीच्या आतमध्ये अन्नापासून ऊर्जा कशी तयार होते हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर पेशीच्या आतमध्ये अन्नापासून ऊर्जा तयार होणे याला पेशी शोषण म्हणतो. पण ह्याच्या पायऱ्या आहेत, त्याच्यावर आयोगाने ऑलरेडी प्रश्न विचारले. पेशी शोषणाच्या 3 पायऱ्या, ग्लायकोलिसिस, क्रेब सायकल, इलेक्ट्रॉन वहन साखळी. आयोग तिथं विचारतो रे. 2021ला विचारला आयोगाने की पेशी शोषणाच्या 3 पायऱ्याबद्दल. कोणतं? ग्लायकोलिसिस विचारलं होतं, क्रेब सायकल आणि इलेक्ट्रॉन वहन साखळी. आणि चौथं दिलं तर वेगळं, सल्फर सायकल. सल्फर सायकलचा इथं संबंधच नाहीये. मग मी तेच म्हणतो, जर आयोगाने पायऱ्या विचारलेत 1, 2 आणि 3, येणाऱ्या काळात त्या पायऱ्यांमध्ये काय घडतं हे 100% विचारल्याशिवाय राहणार नाही. आणि नंतर जर आलो मानवी शोषण संस्थेकडे, तर मानवी शोषण संस्थेमध्ये क्षमता बघायची. म्हणजे सर की जसं टायडल व्हॅल्यूम काय असतं, इन्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॅल्यूम काय असतं, कळू राहिलं का मी काय म्हणतो? टायडल व्हॅल्यूम काय असतं, इन्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॅल्यूम काय असतं, एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॅल्यूम काय असतं, त्यानंतर इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी काय असणार आहे, एक्सपायरेटरी कॅपॅसिटी काय असणार आहे, त्यानंतर व्हायटल कॅपॅसिटी काय, टोटल लंग्स कॅपॅसिटी काय. ही जी काय ना एनसीईआरटी मध्ये दिलेली एक डेटा आहे फॅक्च्युअल. जर आयोगाने विचारलं तर या डेटाबेसवर विचारेल. बघा नोटबुक मध्ये पण मी व्यवस्थित करून दिलेलं आहे, एकदा नोटबुक रेफर करून बघा. कारण जो महत्वाचा आहे तो संपूर्ण डेटाबेस मी नोटबुक मध्ये काढलेला आहे. का? कारण आयोग चित्त प्रश्न विचारते कशावरून कळतं? PYQ वरून. आणि मी गॅरंटी देऊन सांगतो की कशा प्रकारे रिफ्लेक्ट प्रश्न होऊ शकतात मी तुम्हाला अनालिसिस मध्ये या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करेन. हेचं एकमेव कारण आहे, जर बघितलं तर 2012 पासून ते 2023 पर्यंत विज्ञानचे जेवढे प्रश्न आलेत ना भाऊ, कळलं का? कोणता प्रश्न कोणत्या संदर्भातून आलेला आहे हे मी क्लॅरिटीने सांगू शकतो. आणि येणाऱ्या काळात जो नवीन प्रश्न पडेल त्या प्रश्नांच्या लँग्वेजवरून मी तुम्हाला सांगू शकतो की आयोगाने संदर्भ काय वापरला असेल. यासाठी मी म्हणतोय की एरिया काय आहे ते समजण्याचा प्रयत्न करा, कारण त्याच्या रिलेटेड आयोग प्रश्न विचारतं. उत्सर्जन संस्थेमध्ये सरळ सरळ तुम्हाला करायचंय किडनीमध्ये नेफ्रॉन नावाचा एक पार्ट आहे. आणि मित्रांनो नेफ्रॉन मध्ये वेगवेगळ्या रसायनांचं काम होतं किंवा रसायनांच्या साहाय्याने कार्य घडतं. मग या नेफ्रॉन मध्ये कोणकोणते रसायन मदत करत असतात, त्याच्यामध्ये कोणकोणत्या ग्लँड मदत करत असतात हे समजणं गरजेचं आहे. जसं 2022 मध्ये आयोगाने डायबिटीज इन्सिपिडस नावाचा एक प्रश्न विचारला होता याच्यावर. इन्सिपिडस, तर हा डायबिटीज इन्सिपिडस उत्सर्जन संस्थेचा प्रश्न आहे. पण तो कशाच्या संबंधित आहे रे? तो आहे मित्रांनो माहित आहे का, नेफ्रॉन मधील जो मेकॅनिझम घडतं ना त्याच्या संबंधित आहे. कारण शेवटी नेफ्रॉन मध्ये जो युरिन बाहेर पडतं त्यावेळेस पाण्याचं पुनःशोषण करण्याचं एक रसायन काम करत असतो, त्याला ADH म्हणत असतात. जर आयोगाने ADHच्या संबंधित हा प्रश्न विचारला तर याच किडनीमध्ये रेनिन नावाचा संप्रेरक काम करतो, याच किडनीमध्ये अँजिओटेन्सिनोजिन 1 नावाचा काम करतो, 2 नावाचं काम करतो, याच किडनीमध्ये अल्डेस्टेरॉन नावाचा संप्रेरक कार्य करतो, याच किडनीमध्ये कार्टोसोल नावाचा संप्रेरक कार्य करतो. मग मी जेवढे संप्रेरकांचं नाव घेतो हे तिथंच नाव दिलेत ज्या ठिकाणापासून आयोगाने ह्या डायबिटीज इन्सिपिडसचा प्रश्न विचारलाय मित्रांनो. तर येणाऱ्या काळात तुम्हाला ते करणं गरजेचं आहे. बाकी हे काही वाचू नका रे, किडनीचा आकार घेवड्याच्या बियासारखा आहे. अरे भाऊ घेवड्याच्या बी खिशात घेऊन जरी फिरलास तर त्या गोष्टीला अर्थ नाहीये. आपल्याला ऍक्च्युअली कळणं गरजेचं आहे कुठं प्रश्न येऊ शकतं, बाकी काही महत्वाचं नाहीये. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. यानंतर बघा चेता समन्वयावर जर बघितलं, मेंदूचा पार्ट हा अतिशय IMP आहे, आयोग त्याच्यावर प्रश्न विचारतं. आणि यानंतर मला सांगा चेता, ज्याला आपण काय म्हणतो रे, नर्व. परंतु मी तुम्हाला सांगतो बघा 2013 पासून ते 2022 पर्यंत या टॉपिकवर आयोगाने शक्यतो कमी प्रश्न विचारलेत, जास्त प्रश्न विचारलेले नाहीये.
म्हणजे याचा अर्थ असा नाही की सर हा टॉपिक सोडून द्यायचं का, तर मेंदूचं थोडंफार भाग लक्षात ठेवा जे महत्वाचा भाग आहे. जसं सेरेब्रम नावाचा मेंदूचा सर्वात मोठा भाग आहे, त्याच्यामध्ये असणारा डायन्सेफेलॉन नावाच्या भागामध्ये एक हायपोथॅलमस हा मेंदूचा भाग आहे जो शरीराला पूर्णपणे काय आहे नियंत्रित करण्याचं काम करतो. तर मेकॅनिझमवर भर द्या. जर तुम्ही मेकॅनिझमवर भर देत असाल, कन्सेप्टवर भर देत असाल ना भाऊ, तर काय होईल माहित आहे का, की तुम्हाला रट्टा मारायची गरज पडणार नाही. टॉपिक बघितल्यानंतर आणि प्रश्न आल्यानंतर तुम्हाला आठवायला पाहिजे की नाही या प्रश्नाला आपण कुठंतरी बघितलेला आहे. आणि जर कन्सेप्टच्या आधारे जर बघितलेला असेल ना, त्याचा फायदा 100% तुम्हाला होणार आहे. सगळ्यात IMP पॉइंट रासायनिक समन्वय. मी आताही सांगतो, प्रत्येक वर्षी प्रत्येक पेपरला एक प्रश्न किंवा 2 प्रश्न असणार म्हणजे असणार, सगळ्यात IMP. परंतु सध्याच्या काळात प्रश्नांची पातळी वाढलेली आहे मित्रांनो. कळलं का? जर बघितलं का, कारण की रासायनिक समन्वयावर पहिले प्रश्न वेगळे यायचे, आता थोडं बदललेलं आहे. काठिण्य पातळी जी आहे थोडी वाढलेली आहे. यासाठी तुम्हाला याच्यामध्ये वेगवेगळ्या ग्रंथी आहेत मित्रांनो. जसं उदाहरणामध्ये जर बघितलं कोणत्या ग्रंथी, जसं उदाहरणामध्ये पिट्युटरी ग्लँड आहे. कळालं का रे? पिट्युटरी ग्लँड आहे. यानंतर मला सांगा सेकंड जर बघितलं पिनियल ग्लँड आहे, पिनियल ग्लँड आहे. तिसरं जर बघितलं तर थायरॉइड ग्लँड आहे, थायरॉइड ग्लँड आहे. चौथं जर बघितलं तर ॲड्रिनल ग्लँड आहे. तर मला सांगा अशा काही IMP ग्रंथी आहेत आणि या ग्रंथीतून स्त्रावणारे संप्रेरक आणि हार्मोन्स आहेत ज्याच्यावर आयोग तुम्हाला येणाऱ्या काळात प्रश्न विचारणार आहे. पण प्रश्नांची पातळी जर बघितली तर थोडं वेगळ्या पद्धतीने विचारतात. जसं उदाहरण सांगतो, पिट्युटरी ग्लँडला आपण काय वाचतो मास्टर ग्लँड म्हणतात. अनेक प्रकारचे संप्रेरक तयार करतात. हो, आयोग पुढे गेलाय. आयोगाने NCERTतून हा डेटाबेस विचारलं. काय विचारलं यावेळेस रे? यावेळेस विचारलं पिट्युटरी ग्लँडचे कोणते 2 भाग पडत असतात. तुम्ही बघितलं असेल कोर्टामध्ये केस चालू होती. ॲडिनो हायपोसिसिस, न्यूरो हायपोसिसिस. ॲडिनो हायपोसिसिसचे 2 भाग पडत असतात, पार्स डिस्टलिस, पार्स इंटरमिडिया. पार्स डिस्टलीलाच अँटेरियर पिट्युटरी म्हणतात, न्यूरो हायपोसिसिसलाच आपण काय रे पोस्टेरियर पिट्युटरी म्हणतो. तर जे भाग NCERT मध्ये दिलेत सेम तशाच प्रकारे मित्रांनो माहित आहे का ॲड्रिनल ग्लँडचे विभाजन पण NCERT मध्ये दिले. मग येणाऱ्या काळात तुम्हाला ॲड्रिनल ग्लँडच्या भागावर पार्टवर कोणत्या भागातून कोणतं संप्रेरक तयार होतात हे विचारलं जाईल. जसं आयोगाने इथं विचारणार येणाऱ्या काळात अँटेरियर मधून कोणतं संप्रेरक तयार होतात, इंटरमिडियातून कोणतं तयार होतात, पोस्टेरियर मधून कोणते तयार होतात, कोणत्या भागातून तयार होणारे संप्रेरक साठवता येतात पिट्युटरी ग्लँड. म्हणून मी काय म्हटलो की तुम्हाला रट्टा मारण्यापेक्षा मेकॅनिझमवर भर द्यायचंय. याच पिट्युटरी ग्लँड मधून स्त्रावणारे रसायन जो आहे ना ADH अँटी ड्युरेटिक हार्मोन, हा संप्रेरक कारणीभूत असतो किडनीमध्ये पाण्याच्या पुनःशोषणासाठी. ज्या कारणामुळे मला सांगा ह्याची कमतरता झाली, किडनीमध्ये पाण्याचं पुनःशोषण होत नाही आणि युरिनचं उत्सर्जन वाढतं. या केसला डायबिटीज इन्सिपिडस म्हणतो आपण, जो आयोगाने 2022ला विचारलं. मग बघा पार्ट काय आहे म्हणजे काय आहे, उत्सर्जन संस्थेचा टॉपिक आहे ॲड्रिनल कुठं किडनी, आणि त्याच्यामध्ये कोणाचा संबंध येतो केमिकल कोऑर्डिनेशन मध्ये असणारा पिट्युटरी ग्लँड मधील ADH नावाच्या हार्मोन्सचा. इमॅजिन करा येणाऱ्या काळात तुम्हाला या ग्रंथीतून स्त्रावणारे संप्रेरक शरीराच्या वेगवेगळ्या भागात महत्वाची भूमिका निभावतात. तर तुम्हाला प्रश्न या संप्रेरकावर तसेच हा कुठं जाऊन इफेक्ट करतो त्याच्यावर प्रश्न येणार. म्हणून रट्टा पाठांतर न करता असं नाही जमणार मित्रांनो. जसं उदाहरणामध्ये सर थायरॉइड ग्लँड सर्वात मोठी अंतःस्रावी आहे, पिट्युटरी ग्लँडला मास्टर ग्लँड म्हणतात, हायपोथॅलमस ग्रंथीला मास्टर ऑफ मास्टर म्हणतात. तर हा नॉर्मल डेटाबेस झालं. आयोग तुम्हाला विचारेल की हायपोथॅलमस पिट्युटरी ग्लँडला कमांड देत असताना कोणत्या न्यूरोट्रान्समीटरचा वापर करतो, पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट करण्यासाठी कोणते न्यूरोट्रान्समीटर वापरतं, त्या पिट्युटरी ग्लँडला संप्रेरक स्त्रावणे थांबवण्यासाठी कोणते न्यूरोट्रान्समीटर वापरतं. तर आता न्यूरोट्रान्समीटरच माहित नाही आपल्याला. म्हणून मी म्हटलो की व्यवस्थित सगळं करा, 100% ह्याच्यावर प्रश्न येणार म्हणजे येणार. अस्थि संस्थेवर जर बघितलं तर तुम्हाला फक्त आणि फक्त काय करायचे रे, थेरी 2012-13च्या नंतर 2022 पर्यंत एकच प्रश्न या टॉपिकवर आलेला आहे. कळला का? एकच प्रश्न. या कारणामुळं जास्त एकदम डिटेल पाठांतर करत बसू नका. इथं मी म्हटलो प्रश्नांची संख्या कमी असल्यामुळे एरिया कमी आहे. समजा विज्ञानचे 15 प्रश्न असतील तर मॅक्झिमम 15 टॉपिकवर येणार आहेत. कोणाकोणावर? फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीची मिळून मॅक्झिमम 15. आणि जर एखाद्या टॉपिकवर डबल झालं तर मिनिमम किती 10-12 टॉपिकवर. तर आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या 3 टॉपिक मधून 15 टॉपिक असे काढायचे की 100% त्या 15 टॉपिक मधून मिनिमम 11 ते 12 प्रश्न रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे.
तो एरिया डिफाईन मी करणार आहे आणि त्यानुसार मी तुमच्याकडून करून घेणार आहे. तर हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर आस्ती संस्थेवर तुम्हाला फक्त थेरीज बघायचे कळाला का, ते पण काय रे, जर बघितले 11च्या टॉपिकमध्ये ज्या थेरीज आहेत एनसीईआरटी मध्ये ते एकदा बघून घ्या. बाकी थोडंफार माहित असलं तरी चालतं, पण अलीकडच्या काळामध्ये याच्यावर प्रश्न आलेलं नाहीये. प्रजनन संस्थेवर जर बघितलं तर 1 किंवा 2 प्रश्न आलेत. ह्याच्यामध्ये जी आहे प्रोसेस जी आहे, कोणती प्रोसेस असणार आहे, जसं उदाहरणामध्ये मला सांगा स्पर्मची निर्मितीची जी प्रोसेस असेल कळाला का, किंवा फिमेलमध्ये ओवाची निर्मिती असेल, जे सेक्स सेल आहेत त्यांच्या निर्मितीची प्रक्रिया आपल्याला बघायचं. स्पर्मॅटोजेनेसिस काय आहे, ओओजेनेसिस काय आहे, त्याच्यामध्ये स्पर्मच्या निर्मितीच्या पायऱ्या आयोगाने ह्याच्या पहिले विचारलेलं होतं. तर तो थोडाफार डेटा लक्षात द्या. जर तुम्ही एनसीईआरटी चेक केलात कळाला का, तर एनसीईआरटी मध्ये हा टॉपिक खूप मोठा दिलाय. एवढं मोठा नाही करायचं आपल्याला, त्या टॉपिक मधला सारांश बघायचा आहे, ज्याच्यावर आयोगाचं लक्ष जाईल ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. मग बघा आता जर बघितलं तर या ठिकाणी रिप्रोडक्शनवर मी तुम्हाला सांगतो की काय बघायचंय. यानंतर बघा ही इकडे लक्ष द्या. तर विद्यार्थी मित्रांनो माहित आहे का, आपले ऑनलाईन बॅचेस आहेत, संयुक्त पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षेसाठी पण उपलब्ध आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी उपलब्ध आहे, आणि आणखी एक बॅच उपलब्ध आहे ती फक्त आणि फक्त मला सांगा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी आहे. कळाला का, संयुक्त पूर्व 2023 साठी टार्गेटेड बॅच आहे, रन झालेली आहे बॅच. यासाठी तुम्हाला सायन्स बाय अशोक पवार प्ले स्टोअरवरून हे नवीन ॲप्लिकेशन आहे, आपलं जुनं ॲप्लिकेशन नाहीये, नवीन ॲप्लिकेशन आहे. या नवीन ॲप्लिकेशनवर कळाला का काय आहे, आपण ही बॅच रन केलेली आहे. यासाठी प्ले स्टोअर असेल किंवा गुगल ॲप स्टोअर असेल तर मला सांगा दोन्ही ठिकाणी हे ॲप्लिकेशन उपलब्ध आहे. बघा ॲप्लिकेशन वरती हा लोगो आहे, व्यवस्थित लक्ष द्या, कारण आपले प्ले स्टोअरवर 2 ॲप्लिकेशन आहेत. तर या लोगोवर असणाऱ्या ॲप्लिकेशनवर ही नवीन बॅच आहे, फुल्ली अपडेटेड बॅच आहे. तर या बॅच मध्ये मी टोटल पूर्व परीक्षेचा जे 15 प्रश्न आहेत त्याची परफेक्ट तयारी करून घेणार आहे. एकदम डिटेल, होमवर्कचं काही पार्ट सोडणार नाही. जेवढं स्क्रीनवर होणार तेवढंच करायचं आणि पेपरमधून मार्क मिळवून घ्यायचं मित्रांनो, आणि त्या पद्धतीनेच मी कव्हर करून देणार आहे. यासाठी संयुक्त पूर्व परीक्षा हा टार्गेटेड एरिया आहे माझं, 2023 ही बॅच असणार आहे. यासाठी सगळ्यांनी ॲप्लिकेशन डाउनलोड करा, सगळ्या मित्रपरिवारांना सांगा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, ज्याच्यावर तुम्हाला संपूर्ण IMP डेटा आणि नोट्स उपलब्ध करून देईल. तसेच टेलिग्राम चॅनल पण आहे सायन्स बाय अशोक पवार, ज्याच्यावर आपल्या सगळ्या नोट्स, सगळे प्रश्न किंवा काही कंटेंट उपलब्ध आहेत. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा पार्ट जर बघितलं, सजीवांचं वर्गीकरण, व्हेरी IMP. 15 पैकी 3 प्रश्न असतात म्हणजे असतात, परंतु काठिण्य पातळी जी आहेत ना ती टफ प्रकारची आहे. यानी काय रे, एवढं सोपं नाहीये पहिल्यासारखं. पहिलं काय विचारायचंय, गोगल गाय कोणत्या गटात येतं, अॅनालिडा संघात जर गांडूळ हा अॅनालिड संघात येतो की कोणत्या संघात येतो, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जायचे. सर्वात मोठा प्राण्यांचा गट कोणता. अलीकडच्या काळात प्रश्नांची पातळी खूप बदललेली आहे. आयोग तुम्हाला विचारतं प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये किंवा सजीवांच्या वर्गीकरणामध्ये, तर सगळ्यात महत्वाचं पॉइंट काय बघा, तर सजीवांच्या वर्गीकरणामध्ये तुम्हाला शास्त्रज्ञ बघायचे. प्रश्न असतो म्हणजे असतो. मला सांगा, अरिस्टॉटल नावाचा शास्त्रज्ञ बघायचंय, थिओफ्रस्टिस नावाचा शास्त्रज्ञ बघायचंय, कॅरोलस लिनियस नावाचा शास्त्रज्ञ बघायचंय, हॅकल नावाचा शास्त्रज्ञ काय आहे, कोपलँड नावाचा शास्त्रज्ञ काय आहे, RH विटाकर नावाचा शास्त्रज्ञ काय आहे, आणि त्यानंतर जर बघितलं मित्रांनो बँथम आणि हुकर नावाचा शास्त्रज्ञ काय आहे, कार्ल लुईस नावाचा शास्त्रज्ञ काय. असे अनेक सायंटिस्ट आहेत ज्यांनी वर्गीकरणावर अनेक कार्य केलेले आहे, आणि आयोगाने पण यांना घेऊन अनेक वेळेस प्रश्न विचारले. मग आपल्याला माहित आहे प्रत्येक वर्षी प्रत्येक पेपरला वर्गीकरणाच्या संबंधित असणाऱ्या सायंटिस्टवर प्रश्न विचारले जातात. तर भाऊ एकदाच करून घ्यायचं ना, नंतर डोक्याला टेन्शन आहे. प्रश्न आला की आपल्याला वाटायला पाहिजे अरे हा प्रश्न तर मी ऑलरेडी तयारी करून ठेवलं होतं. यासाठी मी म्हणतोय एरिया ओळखा, रॅन्डमली पुस्तक सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचायला सुरुवात नका करू. जर असं करत असाल कुठंतरी चूक करताय. म्हणून ऐकायला येतं सर मला पुस्तक पूर्ण पाठ आहे तरी विज्ञानला मार्क मिळत नाही का, कारण की एरिया ओळखा, सब्जेक्ट ओळखा, सब्जेक्ट मध्ये टॉपिक ओळखा, आणि टॉपिक मध्ये एरिया ओळखा. नाहीतर टॉपिक मध्ये पण एरिया जर चुकलं तरी प्रश्न चुकेल. सगळं केलंय पण थोडंफार पार्ट कुठंतरी राहून गेला, आयोग तिथे विचारून टाकलं तर त्या नापास करण्याची तयारी, नापास होण्याची तयारी म्हणतात त्याला. म्हणून मी काय म्हणतोय बघा, शास्त्रज्ञ एकदम चांगल्या प्रकारे करून घ्या. आपल्या नोटबुकमध्ये टेलिग्राम चॅनलला नोटबुक आहेत. तर सर्वात पहिलं बघा मोनेरावरती आपल्याला बघायचंय. मोनेरावरती बघत असताना भाऊ माहित आहे का, यालाच आपण काय म्हणतो जीवाणू.
आता ह्याच्याबद्दल बघत असताना ह्याचे काही गुणधर्म बघा, पण गुणधर्म काय आहे रे अलीकडच्या काळात बदललं. जसं आयोगाने 2021 मध्ये प्रश्न विचारलं, जीवाणू जे असतात ना, हे जे बाहेरून औषध घेतो ना आपण अँटीबायोटिक, ह्याच्या विरुद्ध कोणकोणत्या पद्धतीने लढतात. तर ह्याचा अर्थ काय झालं? ह्याचा अर्थ झालं की जीवाणूची जी लाईफ सायकल आहे ते ऑब्झर्वेशन करायचंय. काय लाईफ सायकल, कसं जगतात, औषधाच्या विरुद्ध कसे लढतात, त्याच्यामध्ये काय काय पार्ट असणार आहे. जसं उदाहरणामध्ये हे बाहेर रिसेप्टर असतात, ते रिसेप्टर बद्दल बघायचंय. ह्याच्या आतमध्ये प्लाझ्मिड नावाचा डीएनए, एक्स्ट्रा डीएनए असतो. आणि त्याच्यानंतर मला सांगा मल्टिपल ड्रग्स का इफ्लक्स पंप असतो, रेजिस्टन्स मित्रांनो. तर हे आपल्याला पार्ट कळणं गरजेचं आहे. आता दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं, सर जीवाणूमध्ये उदाहरण खूप आहे. भाऊ मी सांगतो इकडे लक्ष दे. जेवढं एनसीईआरटी दिलेत ना एक्झाम्पल, कळलं का, एनसीईआरटी दिलेत ना तेवढंच करायचंय तुम्हाला. आताही सांगतो, मला सांगा रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, सायनोबॅक्टेरिया, त्यानंतर नॉस्टॉक अँड अॅनाबिना, आणि तसंच मला सांगा जर बघितलं ॲक्टिनोमायसिट्स वगैरे, हे जर 5-6 जीवाणू सोडलं ना भाऊ, आतापर्यंत आयोगाने दुसऱ्या जीवाणूवर प्रश्न विचारला नाही. पण अलीकडच्या काळात या जीवाणूवर प्रश्न विचारत असताना थोडं डिटेल गेलेलं आहे. जसं आयोगाने विचारलं भात शेतीमध्ये नायट्रोजन स्थिरीकरण भात शेतीमध्ये खत म्हणून कोणाचा वापर करतात, तर उत्तर होतं सायनोबॅक्टेरिया. येणाऱ्या काळात तुम्हाला ह्याच्याबद्दलच विचारलं जाईल आणि बाकी कन्सेप्ट बद्दल विचारलं जाईल. जसं प्राचीन जीवाणू कोणाला म्हणतात, आधुनिक जीवाणू कोण आहेत, किंवा आयोग सेल वॉल कसा असणार आहे ते विचारेल, किंवा ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया काय ते विचारलं जाईल, बॅक्टेरियामधला रिप्रोडक्शन विचारलं जाईल. म्हणून मी म्हटलो की जीवाणूची पूर्ण लाईफ सायकल व्यवस्थित करून घ्या, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतं. मी याला IMP करून ठेवतो. येणाऱ्या काळात तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, कारण याच बॅक्टेरियाचा उपयोग बायोटेक्नॉलॉजीमध्ये पण होतं. त्याला कनेक्शन करून आयोग विचारलं होतं बॅसिलस थ्रुन्झोनोसिसवर 2022ला प्रश्न. म्हणून मी म्हटलो या बॅक्टेरियाचं आणि बायोटेक्नॉलॉजीच्या रिलेशनवर पण आपल्याला अभ्यास करायचंय, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे आणि ते कनेक्शन लावून देण्याची जबाबदारी माझी असेल. प्रोटिस्टावर जो आहे शक्यतो आयोगाने कमी प्रश्न विचारलेले आहेत आतापर्यंत. गुणधर्मावर तर आयोगाने प्रश्न विचारलं नाही, पण एकदम सोपे गुणधर्म आहेत, लक्षात ठेवून द्या. जर आयोगाने भविष्यात काळात जर विचारलं तर कळणं गरजेचं आहे. बघा हे परिपूर्ण पेशी असणारा प्रोटिस्टाचं उदाहरण दिले या ठिकाणी. यानंतर कवक जर बघितलं ह्याच्यावर पण कमी प्रश्न आयोगाने विचारले, जास्त विचारलेलं नाहीये. कवकांमध्ये थोडंफार काय लक्षात ठेवा माहित आहे का, रोगाच्या रिलेटेड प्रश्न विचारलेला आहे की कवकामुळे वनस्पतीत होणारे रोग कोणते आणि कवकामुळे प्राणीत होणारे रोग कोणते, तर तेवढं व्यवस्थित समजण्याचा प्रयत्न करा. वनस्पती सृष्टी व्हेरी IMP. ह्याच्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट प्लस मला सांगा डेटा दोन्ही पद्धतीने पुढे जायचंय मित्रांनो. जसं थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा हे जे कमी विकसित असणाऱ्या वनस्पती आहेत त्याच्यावरती आयोग कन्सेप्ट नुसार गेलाय, आणि जे काही विकसित असणाऱ्या वनस्पती आहेत ज्याला आवृतबीजी, अनावृतबीजी, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म म्हणत असतो, मला सांगा त्यांच्यामध्ये आयोग डेटाच्या साहाय्याने पुढे गेलेला आहे, म्हणजे प्रश्न विचारलेला फॅक्च्युअल डेटा. म्हणून या दोन्ही पद्धतीने व्यवस्थित कव्हर करा. IMP पार्ट आहे, प्रश्न हमखास असतो म्हणजे असतो मित्रांनो. प्राणी सृष्टीवरती प्रश्न 100% असणार म्हणजे असणार, परंतु प्रश्नांची पातळी थोडी बदललेली आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. जर बघितलं तर हे आपल्याला कळणं गरजेचं आहे काय आणि कशा प्रकारे असणार आहे, तर ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा आता तर मला सांगा नॉन कॉर्डेट्स असेल किंवा कॉर्डेट्स, तर दोघांवर पण तुम्हाला भर द्यायचंय, कारण आयोग दोघांच्या रिलेटेड पण प्रश्न काय आहे विचारलेला आहे. आता बघा नॉन कॉर्डेट्सवर भर देत असताना मला सांगा ह्याचे काही गुणधर्म आहेत, त्या गुणधर्मावर भर द्या. कोणते गुणधर्म, की सर या प्राण्यांमध्ये शरीराची अवस्था काय आहे, लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, सममिती काय आहे, सिलोमेट आहे की असिलोमेट आहे, त्यानंतर जर्मिनल लेअर काय, ट्रिप्लोब्लास्टिक की डिप्लोब्लास्टिक. मग हे जे शब्द बोलतोय ना भाऊ, हे करावंच लागणार आहे, कारण अलीकडच्या काळात याच शब्दावर आयोगाने प्रश्न विचारलेले. नंतर त्या प्राण्यांच्या बाकीच्या गुणधर्मावर आणि उदाहरणावर प्रश्न विचारले. आणि एक्झाम्पल करायचं म्हटलं तर NCERT सोडल्यानंतर एकही एक्झाम्पल बाहेरून विचारले गेले नाहीत. म्हणून 11वीचं NCERT उघडा, त्याच्यातले एक्झाम्पल काढा, वाचा, किंवा आपलं YouTube चॅनल बघा, किंवा आपलं टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्यामध्ये दिलेल्या नोटबुक मधून तेच उदाहरण मला सांगा, वाचा आणि काय मार्क मिळवा. पण हे वाचावंच लागेल, कसंही वाचा, कळतं इथपर्यंत. तर हे असणार आहे. आणि आता बघा मानवी पोषण बरोबर जर बघितलं, जो एक्सेप्शन डेटाबेस आहे, जसं उदाहरणामध्ये जीवनसत्व, तर जीवनसत्वावरती प्रश्न येऊ शकतं.
ते नंतर बघा कर्बोदक जो आहे कार्बोहायड्रेट ह्याच्यामध्ये जो डायसॅकराइड नावाचा पार्ट आहे, जसं माल्टोज असेल, सुक्रोज असेल, लॅक्टोज असेल, हे ह्याच्यामधून काय काय तयार होतं किंवा ह्याच्यात कोणते 2 मोनोसॅकराइड आहेत इथं प्रश्न येऊ शकतो. बाकी कर्बोदक कणापासून बनलंय, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे काय आपल्याला विचारत नाही. म्हणून मी काय म्हटलो की मानवी पोषणाकडे एवढं जास्त भर द्यायची गरज नाहीये जेवढं मानवी शरीर आणि वर्गीकरणाकडे द्यायचं आहे. वनस्पती पोषण जो आहे, वनस्पती पोषणाच्या रिलेटेड फक्त वनस्पती पोषणामध्ये कोणाच्या खनिजांच्या अभावामुळे कोणता रोग होतो त्याच्यावर आयोग प्रश्न विचारू शकतो. बाकी काय माहित आहे का, कोणतं खनिज वनस्पतीसाठी काय फायद्याचं हे वाचत बसू नका. का? कारण त्याच्यावर एकच प्रश्न विचारला जातं. आयोग मुख्यतः फोकस कशावर करतो, वनस्पतीच्या रोगावर, ना की वनस्पतीच्या पोषणावर. पेशी नावाच्या टॉपिकमध्ये पेशीचे जे अंगके आहेत ते एक फक्त त्याचं इंट्रोडक्शन लक्षात ठेवा. काय म्हणतोय मी, इंट्रोडक्शन लक्षात ठेवा, डिटेल करायची गरज नाही. काय इंट्रोडक्शन लक्षात ठेवायचं आहे की गॉल्गी ॲपरेटसचं मुख्य कार्य काय आहे आणि गॉल्गी कायचं. यानंतर जर बघितलं मित्रांनो, माहित आहे का की आंतरद्रव्य जलिकेचं कार्य काय आहे, त्यानंतर लयकारी काय आणि काय रे लायझोझोमचं कार्य काय आहे. आयोगाने रिसेंटली विचारलं होतं कोणावर माहित आहे काय, रायबोझोमवर. खालीलपैकी कोणत्या पेशीच्या अंगकाला आवरण नसतात रायबोझोम, तर इंट्रोडक्शन वर विचारणार. डिटेल जर विचारलं तर तुम्हाला डीएनए वर विचारलं जाईल, आरएनए वर विचारलं जाईल आणि क्रोमोझोम यानी गुणसूत्रावर विचारलं जाईल. अलीकडच्या काळात या तिघांवरही प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. आरएनए वर विचारत असताना प्रथिन निर्मितीच्या प्रक्रियेत तो कसं मदत करतं त्याच्यावर आयोग प्रश्न विचारतं. कळलं का, प्रथिन निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये स्टार्ट कोडॉन काय, एंड कोडॉन काय, आरएनएचे 3 प्रकार कोणते, डीएनए मध्ये नायट्रोजन पदार्थांच्या जोड्या कोणाची कोणासोबत. डीएनए मध्ये जर जे बघितलं तर जे डीएनएचे धागे असतात ते कशापासून तयार होतात. गुणसूत्रांमध्ये जर बघितलं गुणसूत्रांचे प्रकार बघा, मानवातील गुणसूत्रांचे प्रकार बघा, लैंगिक गुणसूत्र कोणते, अलैंगिक गुणसूत्र कोणते. मानवामध्ये जसं मेल हा डिसाईड करत असतो निर्माण होणारा नवीन सजीव हा मेल असणार की फिमेल असणार, तसं मला सांगा काही प्राण्यांमध्ये फिमेल डिसाईड करत असते. मग ते कोणते प्राणी ते बघा. आयोग त्याच्या रिलेटेड प्रश्न विचारतं. कळलं का, लिंकेज ग्रुप बद्दल विचारलं होतं, संलग्नता गट, जम्पिंग जीन बद्दल विचारलेलं होतं. यानंतर जर बघितलं वन जीन वन एन्झाईम थेरीवर प्रश्न विचारलं होतं. तर हा संपूर्ण डेटाबेस इथं लक्ष द्या, वरती इंट्रोडक्शन करून घ्या फक्त अंगके वगैरे, नाहीतर त्याच्यात रट्टा मारत बसायची गरज नाही. उती नावाच्या टॉपिकमध्ये तुम्हाला फक्त वनस्पती उती करायची आहे, कारण आयोगाने अलीकडच्या काळात तर विचारलेलं नाही आहे टिश्यूवरती, पण विचारलं तर पहिली प्रायोरिटी जर बघितलं प्लॅन्ट टिश्यू असेल, पानांमध्ये कोणत्या उती आढळतात, फळांमध्ये कोणत्या उती आढळतात, मुळांमध्ये कोणत्या आढळतात, खोडांमध्ये कोणत्या आढळतात, उंची कोण वाढवते, खोडांची साईज कोण वाढवते, फळांचा आकार कोण वाढवतं, पानांचा आकार कोण वाढवतं, हे बघून घ्या. जलवाहिनीत काय, रसवाहिनीत काय, तर तो पार्ट बघा. आयोग त्या लेवलनी तशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रश्न विचारत असतो. मानवी रोगामध्ये असाच रोग वाचून घ्या ज्याला लस उपलब्ध आहे मित्रांनो, बाकी वाचायची गरज नाही. कारण आतापर्यंत जेवढे या टॉपिकवर प्रश्न आलेत 95% प्रश्न त्याच रोगावर विचारले ज्याला वॅक्सिनेशन उपलब्ध आहे, ज्याला लस उपलब्ध आहे. तर ते एकदा व्यवस्थित बघून घ्या. आणि मेन जे आहेत ना, जसं उदाहरणामध्ये टीबी असेल, कळालं का, पोलिओ असेल, किंवा त्यानंतर जर बघितलं मित्रांनो माहिती आहे काय, HIV एड्स असेल, तर हे जे रोग आहेत हे रोग कोणत्या विषाणूमुळे किंवा कोणत्या जीवाणूमुळे होतात ना, त्या स्पेसिफिक विषाणू जीवाणूचं थोडं व्यवस्थित बघून घ्या की त्यांचं जनुकीय डेटा डीएनएत आहे का, आरएनएत आहे का. डीएनएत आहे तर तो सिंगल स्टँडर्ड आहे का, डबल स्टँडर्ड आहे का, आरएनए आहे तर सिंगल आहे की डबल आहे, तर तो व्यवस्थित बघून घ्या. कारण आयोग कधी कधी त्याच्या रिलेटेड प्रश्न विचारतं. वनस्पती रोग जे आहे मोजून 15-16 रोग आहेत, कळला का. मी टेलिग्राम चॅनलला काय करतो, यादी काय पब्लिश करतो, सगळ्यांनी एकदा वाचून घ्या, रटाज मारून टाका. कळाला का, 15-16 रोग आहेत. प्रश्न जर पडला तर आता गॅरंटी देऊन सांगतो त्याच्या बाहेर जाणार नाही, कारण ठराविक रोग आहेत आणि त्याच्यावरच आयोग प्रश्न विचारतं. तर मी टेलिग्राम चॅनलला सायन्स बाय अशोक पवार या टेलिग्राम चॅनलला ती नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देतो, जॉईन करून घ्या काय आणि कसं असणार आहे. यानंतर सजीवातील प्रजनन जे आहेत ना, जे बेसिक प्रजनन प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये मला सांगा अलैंगिक प्रजनन आहे. या अलैंगिक प्रजननांच्या ज्या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत, जसं उदाहरणामध्ये विखंडन आहे, कळाला का, त्याला आपण काय म्हणतो, फिशन म्हणतो, खंडीभवन फ्रॅगमेंटेशन म्हणतो. त्यानंतर जर बघितलं बडिंग म्हणतो आपण त्याला. तर हे मोजून 5-6 आहेत. हे जर विचारलं तर आयोग एनसीईआरटीतून विचारू शकतो, कळाला का, एनसीईआरटीतून काय विचारू शकतं. आणि हे सगळं नोटबुकमध्ये मी कव्हर केले. यासाठी नोटबुक एकदा वाचा किंवा कोणत्याही पुस्तकातून वाचा, तुम्हाला ते समजून येईल काय आणि कशा प्रकारे असणार आहे.
यानंतर बघा जैवतंत्रज्ञानाचा नवीन पार्ट आता अलीकडच्या काळात प्रश्न विचारतं। जैवतंत्रज्ञानामध्ये डीएनए कळाला का, डीएनए कळाला का, ह्याच्यामध्ये असणारा जीन आणि जीन एडिटसाठी कळाला का, जीन एडिटसाठी ज्या टेक्नॉलॉजी आहेत ना, जसं उदाहरणामध्ये क्रिस्पर कॅस नाही, डीएनए ला कट करण्यासाठी कोणाचा वापर केला जातो, डीएनएच्या तुकड्याला घेऊन जाण्यासाठी कोणाचा वापर करतो, किंवा मला सांगा जर बघितलं मित्रांनो माहित आहे का की ते डीएनएचे 2 तुकडे जोडण्यासाठी कशाचा वापर करतो, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे। तर आता बघा तर काय असणार आहे, बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट मध्ये हे तुम्हाला करायचंय आणि हे आपण युट्यूबला पण स्पेशल लेक्चर घेणार आहे का, कारण हे पुस्तकात सहजी इझिली समजत नाही, म्हणून मी तुम्हाला हे युट्यूबला उपलब्ध करून देणार आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती। वनस्पतीतील वहन व्यवस्था आहे कळाला का, ज्याच्यामध्ये तुम्हाला जलवाहिनींचा अभ्यास आणि रसवाहिनींचा अभ्यास करायचा आहे। यामध्ये पाणी खालून वरती घेऊन जाण्यासाठी किंवा अन्न वरून खाली घेऊन येण्यासाठी कोणकोणते बल कार्यरत असतात त्याच्या संबंधित डेटा बघायचा आहे आपल्याला। रूट प्रेशर काय असणार आहे कळालं का, तर वेगवेगळ्या थेरी आहेत कळालं त्या ठिकाणी, तर त्या थेरीज पण मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्यावर आयोगाने प्रश्न पहिले राज्यसेवेला विचारले पण कंबाईनला विचारलेलं नाही, तरी पण तुम्ही एकदा बघून घ्या, थोडंफार नाही, जास्त डेटा नाही, सिंगल पेज मध्ये हा टॉपिक काय आहे बसून जातो, प्रश्न आला तर त्याच्यातून रिफ्लेक्ट होऊ शकतं। प्रजनन संस्था जर बघितलं वनस्पतीमधील तर त्याच्यामध्ये एकदम छोटा टॉपिक आहे की ह्याच्यामध्ये मेल पार्ट कोणतं, फिमेल पार्ट कोणतं, एवढंच करा, कारण आयोग त्याच्यावर प्रश्न विचारतं। फुलांमधील मेल पार्ट कोणता, फिमेल पार्ट कोणता, पिस्टिल कोणाला म्हणतात कळाला का, पिस्टिल मध्ये कोण येतं, स्टेमन मध्ये कोण येतं, तर हे तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा। बघा पुलिंगी भाग कोणता आणि स्त्रीलिंगी भाग कोणता हे ठळक बघून घ्या। जसं उदाहरणामध्ये हा स्त्रीलिंगी भाग ओव्हरी, स्टाईल आणि स्टिग्मा, पुलिंगी भागमध्ये अँथर आणि फिलामेंट येतात, तर हे आपल्याला बघणं गरजेचं आहे। बाकी डिटेल बघायची गरज नाहीये की पॉलिनेशन कसं होतं, कशा पद्धतीने जातं, पाण्याद्वारे, वाऱ्याद्वारे, कीटकाद्वारे, तर तो बेसिक पार्ट आहे। यानंतर बघा भौतिक शास्त्रामध्ये मोजून 3 टॉपिक आहेत ज्याच्यावरच आयोगाने आतापर्यंत 95% प्रश्न विचारले, कारण ह्याच्यावर पूर्व परीक्षेला 3 प्रश्न येणार आहेत, मुख्य परीक्षेला बघू जास्तही येऊ शकतात, पण 3 प्रश्नासाठी एकतर 3 किंवा 2 टॉपिकवरच विचारतात। आणि आतापर्यंत या 3 किंवा 2 टॉपिक मध्ये सर्वात जास्त भर जर बघितलं तर पहिल्या 3 टॉपिकवर देण्यात आले, आणि ते म्हणजे कोणतं, सर्वात पहिलं प्रकाश आहे। प्रकाशामध्ये एकतर आयोगाने त्याच्या गुणधर्मावर प्रश्न विचारले, किंवा मला सांगा याच प्रकाशावरच्या साहाय्याने आरसा आणि भिंग, मित्रांनो माहित आहे का ह्याच्यामध्ये काय रे प्रतिमा कशी तयार होते त्याच्याबद्दल आयोगाने प्रश्न विचारले। टोटली ही कन्सेप्टवर डिपेंड असणारा टॉपिक आहे, एक सिंगल शब्द पण रट्टा मारायची गरज नाही, जर कन्सेप्ट समजल्या तर तुम्हाला पाठांतराची गरज नाही, असं डिपेंड आहे। आणि कन्सेप्ट असेल तरच मार्क मिळणारा टॉपिक आहे, पाठ करून मिळणार नाही का, कारण अलीकडच्या काळात विचारलेल्या प्रश्नांच्या लँग्वेजवरून तुम्हाला समजलं असेल। जसं अलीकडच्या काळामध्ये डिस्पर्शनवर विचारलेलं असेल, किंवा आरशामध्ये किंवा भिंगामध्ये जे गणित असतात त्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारले, पण ते गणित कधी सॉल्व्ह करता येईल जर तुमची कन्सेप्ट क्लॅरिटी असेल तर। पण हा टॉपिक करावं म्हणजे करावं लागणारच आहे, व्हेरी IMP, ह्याच्या 1 मार्क 1 प्रश्न आहे म्हणजे आहे कन्फर्म, लिहून घ्या आताच। यानंतर ध्वनी नावाचा टॉपिक 1 प्रश्न आहे म्हणजे आहे मित्रांनो, साऊंड, परंतु प्रश्नांची पातळी बदलली। आयोगाने रिसेंटली पिच नावाच्या टॉपिकवर प्रश्न विचारलं, रिसेंटली लाऊडनेस नावाच्या टॉपिकवर प्रश्न विचारलं। अलीकडच्या काळात म्हटलं एखादा ध्वनी रिजिड पृष्ठभागावर आदळलास तर रिटर्न कसं येईल, तो 180 डिग्रीने कोण करेल, आणि जर सिंपडीने असतील तर सिंपडीने रिटर्न येईल। हे कन्सेप्ट आहेत भाऊ सगळे। ध्वनीच्या वेगावर परिणाम करणाऱ्या घटकावर येणाऱ्या काळात प्रश्न विचारला जाईल, ते विसरून जा। कोणतं, सर हिवाळ्याच्या रात्री काय दूर अंतरावरून येणाऱ्या आगगाडीचा आवाज स्पष्ट ऐकू येतो, कारण धुके जास्त असतात। बाळा तो पार्ट गेला, तो काळ गेला। अलीकडच्या काळात विचारलं जाईल जर माध्यमाची घनता 3-4 पटीने वाढवली तर ध्वनीच्या वेगात काय बदल होईल। जर आयोगाने विचारलं माध्यमाचं तापमान जर 10 डिग्रीने वाढवलं तर काय बदल होईल, रेणुभार वाढवलं तर काय बदल होईल, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे। अपवर्तनांचा नियम कसं लागू पडतो, न्यूटनचा नियम कसं लागू पडतो या ठिकाणी, हे आपल्याला बघायचंय ध्वनीचा वेग काढत असताना। तर हे सगळं जो NCERTच्या लेवलनी करायचं आहे याला IMP करून देतो। 1 प्रश्न हमखास कन्फर्म असणार म्हणजे असणार, किंवा गणित पण असणार म्हणजे असणार।
यानंतर विद्युतधाराच्या नावाच्या टॉपिकमध्ये जर बघितलं तर ह्याच्यामध्ये थोडं फॅक्च्युअल डेटा आहे, थोडं काय रे फॅक्च्युअल डेटा आहे. आणि मित्रांनो माहित आहे का सूत्र जास्त आहेत, यासाठी सूत्र थोडं लक्षात ठेवा, कारण ह्याच्यावर आयोग विचारलं तर काय विचारू शकतो, गणित याने काय रे फिजिक्सवरचे गणितामध्ये या टॉपिकवर जास्त गणित विचारले जातात. ह्याच्यामध्ये एकसर जोडणी समांतर जोडणी काय बघून घ्या, त्याचे पॉइंट्स काय आहे, कारण त्याच्या रिलेटेड प्रश्न विचारला जातो. ओहमचा नियम काय आहे ते वाचून घ्या. रोधकता नावाचा एक पॉइंट आहे, हे 2-3 पॉइंट आहे, त्याच्यावर आयोग प्रश्न विचारतं, पण यालाही IMP करतो, कारण ह्याच्यावर राज्यसेवेला जास्त प्रश्न विचारलेत, कंबाईनला एखादा येऊ शकतो. गती आणि गतीचे नियम न्यूटनचे कळलं का, हे एकदा रीड करा. रीड करत असताना कन्सेप्ट वर द्या, कारण की पाठांतराचा हा भाग नाही मित्रांनो, कळलं का. यानंतर कार्य शक्ती जी आहेत ना ह्याच्यासाठी सूत्र बघा, कारण ह्याच्यावर आयोग विचारत असताना काय विचारतं रे, गणित विचारतं, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. यानंतर मला सांगा, जर बघितलं बल आणि दाब कळलं का, ह्याच्या रिलेटेड जर आयोगाने प्रश्न विचारला, जसं संवेगाच्या रिलेटेड आयोग प्रश्न विचारतं. गुरुत्वाकर्षण नावाचा एक पॉइंट आहे, त्याच्यावर आयोग प्रश्न विचारतं, ते बघा. हे एवढं लक्ष दिलं नाही तरी चालतं, पण पहिले जे 3 टॉपिक सांगितलं त्याच्यावर तुम्हाला 100% भर द्यायचा आहे. रसायनशास्त्रामध्ये मोजून 4 टॉपिक आहेत, 4 किंवा 5 टॉपिक, ज्याच्यावर आयोग हमखास प्रश्न विचारतं. कोणकोणते आहेत बघा. सर्वात पहिले अणुसंरचना, व्हेरी IMP. 1 किंवा 2 प्रश्न कंबाईनला कंपल्सरी, 3 किंवा 4 प्रश्न जर बघितलं राज्यसेवेला कंपल्सरी. 2021च्या राज्यसेवेच्या पेपरला एका टॉपिकवर 4 प्रश्न होते, परंतु टॉपिक मोठा आहे. 11च्या NCERTच्या लेवलनी जावं लागेल. इलेक्ट्रॉन बॉन्ड थेरी वगैरे विचारतात, कोव्हॅलेंट बॉन्डचे प्रकार, पोलार बॉन्ड, नॉन पोलार बॉन्ड, त्याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत. आयसोटोप्स, आयसोबारवर प्रश्न विचारले गेलेले आहेत. क्वांटम नंबरवर प्रश्न विचारलेले आहेत. ऑर्बिट, सब ऑर्बिटवर प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर हे कन्सेप्टच्या आधारे जाण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून की तुम्हाला समजायला सोपं जाईल. पाठांतर करून होणार नाही मित्रांनो, पण IMP, व्हेरी IMP. हे पण IMP आहे, ह्याच्यावर पण आयोग प्रश्न विचारलेला आहे. रेडिओ ऍक्टिव्हिटीमध्ये आयोगाने विचारलं होतं, ट्रिटियमचं अर्धायुकाल 12.5 वर्ष आहे, तर 25 वर्षानंतर त्याचा किती भाग शिल्लक राहील, असा प्रश्न आयोगाने 2021च्या पेपरला विचारलं होतं राज्यसेवेच्या. मग येतात प्रश्न, ह्याच्यामध्ये तुम्हाला बघायचंय अल्फा किरण, बीटा किरण आणि गॅमा किरणाचे गुणधर्म बघा, एकमेकाला कंपॅरिझन करून बघा, कारण आयोग जो आहे येणाऱ्या काळात तुम्हाला कंपॅरिझनवर प्रश्न विचारेल, ना की सिंगलवर. अणुबॉम्बचं काय असणार, केंद्रकीय विखंडन, केंद्रकीय सम्मिलन, ते व्यवस्थित बघण्याचा प्रयत्न करा. मूलद्रव्यांच्या वर्गीकरणामध्ये IMP टॉपिक आहे, पहिले 3 IMP म्हणून मी सुरुवातीला घेतले, पण विचारत असताना पाठ करत बसू नका. आयोग काय विचारेल रे, वरून खाली येताना बघ रे भाऊ, रेडियस वाढत जाते की कमी होत जाते. यानंतर विचारलं आकारात काय बदल पडतो, कोणाच्या, मूलद्रव्यांच्या. यानंतर मला सांगा त्यांच्या संयोजात काय बदल पडतो, व्हॅलेन्सीमध्ये. यानंतर मला सांगा आयोगाने विचारलंय त्याच्या धातू गुणधर्मात काय बदल पडतो, त्याच्या अधातू मेटल नॉन मेटलच्या गुणधर्मात काय बदल पडतो, इलेक्ट्रो निगेटिव्हिटी मध्ये काय बदल पडतो, इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी मध्ये काय बदल पडतो. मग तुला जर भाऊ इलेक्ट्रो निगेटिव्हिटीज माहित नाही, इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटीज माहित नाही, आकार कसा बदलतो, धातू गुणधर्म काय माहित नाही, अधातू काय, नॉन मेटल काय माहित नाही, हे पॉसिबल नाही. मग यासाठी बघा, डावीकडून उजवीकडे येताना काय बदल होतो, उजवीकडून डावीकडे जाताना काय बदल होतो, हे तुम्हाला विचारलं जाणार आहे का. कोणतं बदल विचारलं जाईल रे, ह्याच्या पहिले आयोगाने विचारलं होतं, उजवीकडून डावीकडे जाताना प्रोडक्ट टेबलमध्ये मूलद्रव्यांची रेडियस वाढत जाते की कमी होत जाते. तर येणाऱ्या काळात रेडियस सोडून काय विचारेल, आकार विचारेल, मेटल प्रॉपर्टी, नॉन मेटल प्रॉपर्टी, व्हॅलेन्सी, इलेक्ट्रॉन व्हॅलेन्सी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी, आयोनायझेशन एनर्जी. मग हे जे शब्द बोलतोय ना भाऊ, जोपर्यंत तुला हे शब्दांचा मिनिंग कळणार नाही तोपर्यंत नाही. तू सगळे मूलद्रव्य पाठ करून जरी टाकलास ना, असे ट्रिक्स बनवू एकही मार्क येणार नाही, कारण आयोगाचा भर कन्सेप्टवर आहे या. आणि मी तेच म्हणतोय तुम्हाला, याच पद्धतीने करायचं. कार्बनच्या संयुगामध्ये अल्केन, अल्कीन आणि अल्काईन, त्याच्यामध्ये बघा जर बघितलं, थोडं कन्सेप्ट समजून घ्या काय आहे. सिग्मा बॉन्ड काय असतं ते बघण्याचा प्रयत्न करा, पाय बॉन्ड काय असतं ते बघण्याचा प्रयत्न करा. आणि दुसरी गोष्ट मला सांगा, जी आहेत ना ॲलोट्रोप्स म्हणतो, कळाला का, कोण कोण येतील रे, त्याच्यामध्ये हिरा असेल, त्याच्यामध्ये ग्राफाईट असेल, त्याच्यामध्ये काय रे फ्लोरिन्स असेल. ह्याच्याबद्दल थोडं डिटेल करा, कारण आयोग जो आहे ना ह्याच्याबद्दल थोडं डिटेल विचारतोय, स्ट्रक्चर वगैरे, बॉन्डिंग वगैरे.
हे 3 पार्ट थोडं डिटेल करून घ्या, एकदाच क्लिअर करून घ्या. कळतं इथपर्यंत? तर हा पार्ट आहे. कळलं का? रासायनिक अभिक्रियेवर परिणाम करणारे घटक एवढं जरी केलं तरी सफिशियंट आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, कॅटलिस्ट जे आहेत ते एकदा बघून घ्या कोणकोणते आहेत. कॅटलिस्ट परिणाम करणारे घटक कोणकोणते? तापमान आहे का, वेळ आहे का, बाकी काय आहे का, अणूंचा अभिक्रियेत भाग घेणारा रिॲक्टंटचा मॉलिक्यूलचा आकार आहे का, त्यांचं प्रमाण आहे का, हे अनेक फॅक्टर करतात, ते बघून घ्या. कॅटलिस्ट पण फॅक्टर करतो आणि त्याच्यामध्ये एक सक्रियण ऊर्जा ऍक्टिव्हेशन एनर्जी नावाचा एक पॉइंट आहे बघा. मग ते ऍक्टिव्हेशन एनर्जी कशी असते, काय असतं ते बघा. कॅटलिस्टचे प्रकार बघा, पॉझिटिव्ह कॅटलिस्ट कोणते, निगेटिव्ह कॅटलिस्ट कोणते, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आमलारी जे आहे ना, एवढं नाही केलं तरी चालतं. कारण जर बघितलं मित्रांनो, माहित आहे का, आयोग जो आहे ह्याच्यावर रिसेंटली प्रश्न विचारलं नाही, पण 3 थेरीज बघून घ्या. कळाला का रे? 3 थेरीज बघून घ्या ऍसिड बेसची. कळालं का? समजून राहिलं मी काय म्हणतो? 2-3 थेरी आहे, तर त्या थेरीज बघून घ्या काय असणार आहे, काय म्हणतं, तेवढं पार्ट सफिशियंट आहे. यानंतर जर बघितलं मित्रांनो, माहित आहे का, तंत्रज्ञान यानी का टेक्नॉलॉजीचा पार्ट मध्ये रिमोट सेन्सिंगचा पार्ट असेल, एरियल फोटोग्राफी असेल, GIS असेल की इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, ह्याची मी सेपरेट सिरीज चालू करणार आहे. नवीन पार्ट आहे. मी पहिलेही म्हटलो हा स्पेस टेक्नॉलॉजीच्या संबंधित असणारा पार्ट आहे, त्याच्या रिलेटेड कनेक्टेड आहे. आणि ऑलरेडी मी टेक्नॉलॉजी पहिलेपासून घेतो, यानी काय राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचा टेक्नॉलॉजीचा पार्ट. तर युट्यूबला मी हे सगळं उपलब्ध करून देणार आहे. हे तर कंटेंट मी लवकरच टेलिग्रामला शेअर करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. कळलं का? आणि जर बघितलं मित्रांनो, माहित आहे का, तर अशा प्रकारे हे सिलेबस तुम्हाला कळालं असेल काय आणि कशा प्रकारे असणार आहे. येणाऱ्या काळात तुम्हाला हा संपूर्ण पार्ट अनालिसिस करून देईल. बघा, हे आपलं काय माहित आहे का, जर बघितलं, नवीन ऍप्लिकेशन आहे, सगळ्यांनी डाउनलोड करा. इथून पुढे सगळ्या बॅचेस, कळाला का, कोणतंही फ्रीचं कंटेंट असो किंवा पेड कंटेंट असो, या सायन्स बाय अशोक पवार या आपल्या ऍप्लिकेशनवर असणार आहे. याच युट्यूब चॅनलचं पण हेच नाव आहे, सायन्स बाय अशोक पवार. आवर्जून सबस्क्राईब करा. तुम्हाला विज्ञानला कोणतीही अडचण असेल तर मी तुमच्यासाठी सक्षमपणे काय उभा असेल. तर या ठिकाणी मी थांबतो विद्यार्थी मित्रांनो. भेटू आपण पुढच्या लेक्चरला. धन्यवाद.